नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रिकॉज प्रतिभा रोकडे आपलं ॲग्रोवर्ड ह्या चॅनलवरती स्वागत करते. तर शेतकरी बांधवांनो, आज मी तुम्हाला गव्हासाठी आपण दुसरी फवारणी कोणती केली पाहिजे आणि ती का केली पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहे. आता काही दिवसांपूर्वी मी आपल्या या ॲग्रोवर्ड चॅनलवरती आपण गव्हासाठी तणनाशकची फवारणी ही कोणती केली पाहिजे याचा व्हिडिओ टाकला होता. त्यानंतर गव्हासाठी पहिली फवारणी फुटव्यांसाठी आपण कोणती केली पाहिजे याचाही व्हिडिओ टाकला होता. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की दुसरी फवारणी आपल्याला कोणती करायची आहे. आता दुसरी फवारणी का करायची, ती किती दिवसानंतर न करायची आणि दुसऱ्या फवारणीमध्ये कोणती औषधं घ्यायची, ही सर्व संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा की जेणेकरून तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती होईल. त्याचबरोबर जर तुमचे इतर पिकांबद्दल काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता. नक्कीच यावरती मी तुम्हाला रिप्लाय करेल. आणि हो, जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या की जेणेकरून यापुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुमच्यापर्यंत वेळ पोहोचतील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर शेतकरी बांधवांनो, गव्हासाठी आपल्याला दुसरी फवारणी ही का करणं गरजेचं आहे हे सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊयात. तर याचं मुख्य कारण म्हणजे की आता जवळपास सगळ्यांचंच गहू हे पीक ओंब्या निघण्याच्या अवस्थेमध्ये आलेलं आहे. आणि या स्टेजमध्ये काय होतं की ढगाळ वातावरण असतं, धुकं असतं, यामुळे मावा, थ्रिप्स यांचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात प्लॉटवरती दिसून येतो. काळा मावा जास्तच प्रमाणात दिसून येतो. तर याच्या नियंत्रणासाठी आपण ही फवारणी करणं हे फार गरजेचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही जी दुसरी फवारणी आहे ही आपल्याला आपलं पिकाची पेरणी केल्यानंतर 40 ते 50 दिवसांच्या दरम्यान करायची आहे. कारण त्या स्टेज म्हणजे 40 ते 50 दिवसांच्या दरम्यानच आपलं हे जे पीक आहे ओंब्या निघण्याच्या अवस्थेमध्ये असतं. तर हे झाले सुरुवातीचे 2 मेन पॉईंट. आता तिसरा पॉईंट म्हणजे की यासाठी आपल्याला नेमके कोणती औषधं फवारायची आहेत कंट्रोल होण्यासाठी, त्याचबरोबर ओंब्या छानपैकी निघण्यासाठी, लांब ओंब्या पडण्यासाठी. तर शेतकरी बांधवांनो, यामध्ये पहिलं औषध म्हणजे रोगार. तर आता हे सगळ्या शेतकऱ्यांच्या परिचयाचं औषध आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात स्वस्त अशी फवारणी मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला रोगारचं मी सांगत आहे, कारण खूप स्वस्त औषध हे मार्केटमध्ये आपल्याला उपलब्ध होतं आणि इझिली सगळ्याच कृषी सेवा केंद्रांमध्ये हे आपल्याला मिळून जातं. तर रोगार तुम्हाला घ्यायचं आहे. याचे रिझल्ट एकदम छान येतात काळ्या माव्यासाठी, त्याचबरोबर थ्रिप्स वगैरे असतील, आळे असेल, याच्यासाठी खूप छान रिझल्ट येतात. तर रोगार घेत असताना तुम्हाला याचं प्रमाण हे 35 ml प्रतिपंपासाठी असं घ्यायचं आहे. तर हे झालं कीटकनाशक. यानंतरनं दुसरं म्हणजे बुरशीनाशक. तर बुरशीनाशकमध्ये आपल्याला M45 हे बुरशीनाशक घ्यायचं आहे. आता भरपूर शेतकरी बोलतील की M45 का घ्यायचं. तर याचं मुख्य कारण म्हणजे की काय होतं, धुकं जर पडलं, दव जर पडले तर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. आता बुरशीजन्य रोगांमध्ये काय येतं, गेरवा असेल, तांबेरा असेल, तर इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. तर यासाठी आपल्याला यामध्ये एक बुरशीनाशकचाही वापर करणं गरजेचं आहे. तर यासाठी तुम्ही M45 घ्या. M45 पण एकदम स्वस्तात तुम्हाला मिळून जाईल आणि इझिली मार्केटमध्ये उपलब्धही होईल. तर हे घेत असताना तुम्हाला याचं प्रमाण हे प्रतिपंपासाठी 40 ग्रॅम असं घ्यायचं आहे. रोगारचं प्रमाण तुम्हाला 35 ml घ्यायचं आहे, प्लस बुरशीनाशकचं प्रमाण M45चं प्रमाण हे तुम्हाला 40 ग्रॅम प्रतिपंपासाठी असं घ्यायचं आहे. तर हे झालं बुरशीनाशक. यानंतरनं तुम्हाला यामध्ये टॉनिकचाही वापर आवश्यक करायचा आहे. टॉनिकमुळे काय होतं की आपल्या झाडांची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट चांगली होते, त्याचबरोबर झाडं लवकरात लवकर कोणत्याही आजारांना बळी पडत नाहीत. तर यासाठी तुम्हाला यामध्ये टॉनिकचाही वापर आवश्यक करायचा आहे. तर आता टॉनिक घेत असताना तुम्हाला यामध्ये जे सिजंटा कंपनीचं कॉन्टीज या नावाने जे औषध उपलब्ध आहे हे तुम्हाला घ्यायचं आहे. याचे रिझल्ट खूप छान आहेत. तर हे तुम्ही घेऊ शकता किंवा हे जर तुम्हाला वेळेला नाही मिळालं तर तुम्ही बायोविटा एक्स हेही घेऊ शकता. याचेही रिझल्ट छान येतात. आणि मी कोणतीही जर फवारणी सांगितली तर तुम्हाला बायोविटा एक्सचा वापर हा आवश्यक करायला सांगतच असते. तर तुम्ही एकतर कॉन्टीज घेऊ शकता किंवा बायोविटा एक्स हे घेऊ शकता.
तर कॉन्टीज या टॉनिकमुळे आपल्या पिकांना काय फायदे होतात ही माहिती मी तुम्हाला सविस्तर सांगते. तर यामुळे काय होतं शेतकरी बांधवांनो, पिकाची कार्यक्षमता वाढते, त्याचबरोबर पिकाचा ताण कमी करण्यासाठी मदत होते. म्हणजे उष्णता वगैरे असेल तर यामुळे याचा फायदा होतो. त्याचबरोबर फोटोसिंथेसिसची प्रकाशसंश्लेषणाची क्रिया छान होते. त्याचबरोबर उत्पन्न व गुणवत्ता वाढण्यासाठी यामुळे 100% मदतही होत असते. आणि यामध्ये मेनली कोणते घटक प्रेझेंट आहेत, तर यामध्ये अमायनो ॲसिड आहे, ऑर्गॅनिक कार्बन आहे, पोटॅशियम आहे, कॅल्शियम आहे, मायक्रोन्यूट्रियंट आहे. तर हे सगळे घटक आहेत. यामुळे सेल डिव्हिजन होण्यासाठी मदत होते आणि झाडांची ग्रोथ, डेव्हलपमेंट, ओंब्या चांगल्या निघण्यासाठी यामुळे मदत होत असते. तर शेतकरी बांधवांनो, कॉन्टीज या औषधाचं प्रमाण घेत असताना हे तुम्हाला प्रतिपंपासाठी 40 ml असं घ्यायचं आहे. तर हे झाले 3 औषधं. हे तुम्हाला कॉम्बिनेशनमध्ये फवारायचे आहेत. तर ते म्हणजे पहिलं म्हणजे रोगॅर प्लस M45 प्लस कॉन्टीज. तर रोगॅर एक कीटकनाशक आहे, M45 हे बुरशीनाशक आहे आणि कॉन्टीज हे एक टॉनिक आहे. तर यामुळे एकदम छान रिझल्ट हे येणार आहेत आणि मावा असेल किंवा थ्रिप्स असतील किंवा इतर रोग असतील तर याचा संपूर्णपणे नायनाट होण्यासाठी यामुळे मदत होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, या व्यतिरिक्त जर तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता. नक्कीच यावरती मी तुम्हाला रिप्लाय करेल. आणि हो, जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, की जेणेकरून यापुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील. आणि आपला व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहेत हे पण नक्की मला कमेंटमध्ये कळवा, की जेणेकरून मला तुमच्यापर्यंत वेगवेगळे नवीन व्हिडिओज वेळेत पोहोचवता येतील, की तुमच्या भागामध्ये कोणते पिके घेतले जातात त्यानुसार मी वेळोवेळी माहिती तुमच्यापर्यंत अपलोड करू शकेल. तर चला, आजचा व्हिडिओ मी येथे स्टॉप करते.